काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर हे काल काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर काँग्रेसमध्ये काय स्थिती आहे, येणाऱ्या दिवसात काँग्रेसची काय भूमिका असणार आहे आपण जाणून घेऊया। नदीम इनामदार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहे। नदीम भाई, सुरेश वरपुडकर काँग्रेसला रामराम ठोकत आता ते भाजपाशी झालेले आहे, काय सांगाल, कशी स्थिती आहे काँग्रेसची, किती लोक नेमके भाजपमध्ये दाखल झाले त्यांच्यासोबत? परभणी शहरातील काँग्रेसचे एक बी कार्यकर्ता किंवा एक बी नगरसेवक तिथं त्यांच्यासोबत गेलेले नाही आणि कोणी गेले कोणी राहिले तर त्याच्या काँग्रेसवर काही फरक पडत नाही। नेता सोडून गेले, काँग्रेस जनता काँग्रेसच्या पाठीमागच आहे आणि महानगरपालिकामध्ये येणाऱ्या महानगरपालिकामध्ये काँग्रेसचं बहुमत आहे आणि काँग्रेसचं बहुमत आहे आणि काँग्रेसचे महापौर राहणार। काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तुम्ही भेटले, काय नेमकी चर्चा झाली, काय वरपुडकर संदर्भात काय चर्चा झाली का? काल प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब हे जालन्याला आले होते, त्यांनी आमचे काँग्रेसचे प्रमुख किंवा पदाधिकाऱ्याला तिथं बोलवून घेतले होते। या परिस्थितीमध्ये कसं करायचे त्यांना सगळं माहीत आहे की काँग्रेसचे परभणी किंवा ग्रामीणमध्ये एक दोन तालुक्यात ते त्यांच्यासोबत गेले, ग्रामीणचे शहरात कोणते सोबत गेले नाही आणि हे चर्चा झाली, सगळे मिळून आता आम्ही काँग्रेसचे काम करणार आहे। यापुढे बी सगळे एक जठ्ठानं काँग्रेसचे काम केलेले आहे आणि आताही काँग्रेसचे सगळे एक जठ्ठा मिळून काम करणार आहे। काँग्रेससाठी किती वेळ कठीण आहे, कारण जिल्हाध्यक्ष गेलेत, मोठा नाव होतं त्यांचं, अनेक वेळ आमदार राहिलेले आहे। सध्याची काय स्थिती आहे काँग्रेसची आणि जिल्हाध्यक्ष नवीन कधी निवडण्यात देणार? हे पक्षाच्या सिस्टम आहे, आता पक्षाच्या सिस्टम आहे, पक्षाच्या सिस्टम प्रमाणे काँग्रेसचे ऑब्झर्वर परभणीला येणार आहे। ते आल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नेमणं होणार आहे। नेमकं सुरेश वरपुडकर यांच्यासोबत परभणी महानगरपालिकेचे किती सदस्य गेलेत किंवा जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत ते किती गेले? जिल्हा परिषदच नाही, फक्त महानगरपालिकाच्या एक नगरसेवक गेले, त्याच्यापेक्षा कोणी नगरसेवक त्यांच्यासोबत गेलेलं नाही। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीची काँग्रेसची कशी तयारी असणार आहे? आता जिल्हाध्यक्ष नाही, जिल्हाध्यक्ष लवकर निवडण्यात येणार अशी तुम्ही माहिती दिली, कशी समीकरण असतील महानगरपालिका निवडणुकी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत? महानगरपालिका संदर्भात काँग्रेसचे महानगरपालिकाचे शहर जिल्हाध्यक्ष स्वतः मी आहे। महानगरपालिका परभणी जितके पदाधिकारी ते तिथं काँग्रेस सोबत आहे। सगळे आमचे मागचे 2017 मध्ये 32 नगरसेवक निवडून आले होते, त्याच्यापैकी सगळे नगरसेवक काँग्रेस सोबत सध्या आहे आणि कोणी त्यांच्यासोबत गेलेलं नाही। नदीम भाई, मला सांगा, वरपुडकरांनी प्रवेश केला आहे, नेमकं काही तुमचं बोलणं झालंय का? काय दबाव होता का असं वाटतं का त्यांच्यावरती? नाही, त्यांना वरपुड साहेबालाच माहीत आहे, ते तिथं गेले, आमची त्यांना शुभेच्छा आहे। कोणी गेले तर काँग्रेसला काही फरक पडत नाही। काही काँग्रेस पक्षामध्ये काही नेते दाखल होणार अशी चर्चा आहे, काय तथ्य आहे त्याच्यात? नाही, ते येणार, आता इन्कमिंग तर होणार आहे काँग्रेसमध्ये, जे आले काँग्रेसमध्ये त्यांचे आम्ही स्वागत करणार आहे। नदीम इनामदार होते, यांनी स्पष्ट सांगितलंय की सुरेश वरपुडकर यांच्या जाण्यानं खरं तर काँग्रेसमध्ये काही बदल होणार नाही। मागच्याही वेळी काँग्रेसची एखादी सत्ता महानगरपालिकेत होती, आताही सुरेश वरपुडकर यांच्यासोबत केवळ महानगरपालिकेचा एक सदस्य गेलेला आहे, त्यामुळं कोणाच्या जाण्यामुळं काँग्रेसला काही फरक पडणार नाही असं विधान त्यांनी केलं आहे। तर लवकरच नवीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निवडणार असल्याचीही त्यांनी माहिती यावेळी दिली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।